हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 80 ब्रह्मचर्य शांती संग्रहणम. ब्रह्मचर्य आणि शांती हेच ऐश्वर्य. दोन प्रकारचे ऐश्वर्य. आपल्याकडे दोन प्रकारचे ऐश्वर्य, दोन प्रकारचे वैभव, दोन प्रकारची संपत्ती असते. एक असते बाह्य आणि त्यामुळे ते दृश्य ऐश्वर्य असते. दुसरे असते अंतस आणि त्यामुळे ते अदृश्य ऐश्वर्य असते. धनसंपत्ती, पैसा अडका, जमीन जुमला इत्यादी ऐश्वर्य हे चटकन नजरेत भरण्यासारखे असते. परंतु विद्वत्ता, ज्ञान, स्वभाव, रिपू इत्यादी चटकन दिसून येत नाहीत. ते अदृश्य असतात. एखाद्याच्या सहवासाने ते आपल्याला उमजतात. परंतु अशी ही ऐश्वर्याची, वैभवाची, संपत्तीची वर्गवारी भौतिक आहे. दृश्य धन, जमीन काय किंवा अदृश्य ज्ञान, स्वभाव काय हे भौतिक आहे, जड आहे. या भौतिक ऐश्वर्यापेक्षा दुसरे अभौतिक ऐश्वर्य असते. त्याला आपण आध्यात्मिक ऐश्वर्य असे म्हणूया. या सूत्रात ही आध्यात्मिक संपदा अपेक्षित आहे. निर्वाण योग्याजवळ केवळ आध्यात्मिक ऐश्वर्य तेवढेच असते. तेच त्याचे वैभव असते, तीच त्याची संपत्ती असते. परंतु या आध्यात्मिक ऐश्वर्याचीही दोन प्रकारे वर्गवारी असते. एक बाह्य ऐश्वर्य आणि दुसरे अंतस ऐश्वर्य. या सूत्रात सांगितलेले ब्रह्मचर्य हे निर्वाण योग्याचे बाह्य ऐश्वर्य आहे. शांती हे निर्वाण योग्याचे अंतस ऐश्वर्य आहे. भौतिक ऐश्वर्य, वैभव, संपत्ती ही भौतिक वस्तू जगतापासून प्राप्त होते. या ऐश्वर्यामुळे आपल्याला दुःखातून सौख्यात आल्यासारखे काही काळ वाटते. परंतु तो काही काळापुरता आभास असतो. दुःखाची तीव्रता कमी झाल्यामुळे निर्माण झालेले ते सौख्य असते. त्या आभासातील सौख्यातून निर्माण होणारे दुःख प्रथम जाणवले नाही तरी काही कालावधीतच त्याचे चटके बसू लागतात. अशा प्रकारे या भौतिक जड ऐश्वर्यामुळे आपण सुखदुःख आणि दुःख सुख असा खेळ जन्मोजन्मी खेळत असतो. सौख्याच्या मुलाम्याखाली फक्त दुःख आणि दुःखच भोगत असतो. निर्वाण योग्याला आध्यात्मिक ऐश्वर्य योग साधना करून प्राप्त झालेले असते. ते आत्मसाक्षात्कारामुळे मिळालेले असते. त्याचा जड भौतिक वस्तू जगताशी आणि त्याच्या भोगापवर्गतेशी काहीही संबंध नसतो. या योगे तेथे सुख किंवा दुःख असे दोन्हीही नसते. तेथे या दोन्हीच्याही अतीत पलीकडे कैवल्यानंद असतो. ब्रह्मचर्य असे म्हटले की कामवासना नियंत्रित केलेला मनुष्य, लग्न न केलेला मनुष्य आपल्या डोळ्यासमोर येतो. कारण आपण कोणताही विचार भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेतूनच करत असतो. आपल्याला इतर काही सुचत नाही, कारण तेच आपले आयुष्य झालेले असते. त्या पलीकडील आयुष्य आपल्याला माहीत नसते. कोणी सांगितले तरी भौतिक जगताच्या मोहामुळे आपण ते जाणून घेत नाही. निर्वाण योग्याचे ब्रह्मचर्य हे ऐश्वर्य आहे, वैभव आहे, संपत्ती आहे. ते त्याचे बाह्य ऐश्वर्य आहे. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्माला अपेक्षित असे आचरण आणि त्या योगे प्राप्त होणारी ब्रह्मचर्या. निर्वाण योगी ब्रह्मात विहार करत असतो. तो देहादी इंद्रियांच्या आहारी न जाता आत्मेच्छेने वर्तन करत असतो. त्यामुळे त्याला ब्रह्माप्रमाणे आचरण करणारा अशा अर्थी ब्रह्मचारी असे म्हणतात. या योगे त्याला ब्रह्मतेज प्राप्त होते. ते त्याच्या तेजपुंज चेहऱ्यावरून, कांतीवरून लक्षातही येते. ब्रह्मचारी 4 जणात निराळाच उठून दिसतो. त्याचे वागणे, बोलणे, बसणे, उठणे, खाणे, पिणे असे सर्व काही इतरांच्या पेक्षा चांगल्या अर्थी उठावदार असते. 4 जणांकडून, सभ्य समाजाकडून त्याला योग्य तो मान आपोआप दिला जातो. आदरामुळे लोक त्याच्याशी निराळेच वागतात. त्याचे हे ऐश्वर्य सहजच समजून येत असल्यामुळे त्याच्या या संपत्तीला बाह्य ऐश्वर्य असे म्हणतात. शांती.
ब्रह्मचर्यामुळे निर्वाण योगी शांत असतो. तो परम मौन असतो. ही शांतता गडबड गोंधळ नसल्यामुळे झालेली किंवा मिळालेली नसते. तसेच ही शांतता निर्वाण योग्याने मुद्दामहून स्वतःवर नियंत्रण करून मिळवलेली असते. ही शांतता त्याच्या स्वभावातच तयार होऊन मुरलेली असते. ती नैसर्गिक असते. त्यामुळे कितीही काही झाले तरी निर्वाण योग्याची शांतता ढळत नाही. तो शांत अशांत या पलीकडे प्रशांत असतो. देहजीवित ठेवण्यापलीकडे त्याचा भौतिक वस्तू जगताशी संबंध येत नाही. त्यातही तो देहाला जास्त महत्त्व देत नाही. देह नश्वर आहे हे त्याने ओळखलेले असते. वस्तू जगताचा संग्रह करत नसल्यामुळे, सर्वाभूती परमात्मा पाहत असल्यामुळे झगडा तंटा करण्याचा प्रसंग येत नाही. तसा प्रसंग आला तरी तो शांत राहतो. शांतपणे आणि धैर्याने प्राप्त प्रसंगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. ऐश्वर्य, ब्रह्मचर्य आणि शांती याला ऋषींनी ऐश्वर्य असे म्हटलेले आहे. सर्वसामान्य जनांना धनसंपत्ती, पैसा अडका, सोने नाणे, जमीन जुमला यामुळे देह जीवित ठेवण्यासाठी जे आवश्यक असते ते सर्व मिळते. निर्वाण योग्याला ते सर्व ब्रह्मचर्य आणि शांती यामुळे मिळते. तेही झगडा तंटा भांडण न करता. कारण निर्वाण योग्याला हाव नसते. जे मिळते तेच आपल्यासाठी योग्य असते हे त्याने ओळखलेले असते. हे त्याचे अंतस ऐश्वर्य कोणी चोरून किंवा हिरावूनही नेऊ शकत नाही. हे ऐश्वर्य त्याच्याजवळ आयुष्यभर असते. बाह्य संपत्ती असलेल्या धनदांडग्यांपेक्षा निर्वाण योग्याला समाजात जास्त सन्मान असतो. कारण बाह्य धनसंपत्तीचे दुर्गुण निर्वाण योग्याजवळ फिरकत नाहीत. तो सदा सात्विक समाधानात राहतो. मनुष्याला आणखी काय हवे असते? हरिओम.